वार्ता न्यूज नेटवर्क 24/7 मध्ये तुमचा मुलगा सौरभचं नाव येताना पाहायला मिळतंय. खरं तर विलास गुले यांच्या कुटुंबियांकडनं सौरभचं नाव FIR मध्ये येण्याकरता खरं तर मागणी केली जाते. त्या संदर्भात केज पोलीस स्थानकाच्या बाहेर आंदोलन सुद्धा झालेलं आहे. कशा पद्धतीने हे बघताय सगळं प्रकरण? सर्वात पहिल्यांदा विलास गुले या तरुणाचा जो दुर्दैवी त्याच्यावर हल्ला झाला आणि हल्ल्यात तो मृत्युमुखी पाडला, ही बाब अत्यंत आमच्या बीड जिल्ह्यासाठी शरमेची आहे आणि मी त्या कुटुंबाच्या म्हणजे दुःखात सामील आहे. त्या कुटुंबाचं आघात त्यांच्यावर झाला आहे. या गोष्टीसाठी मी बीड जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने माझी जबाबदारी आहे आणि ही घटना जशी मला त्याची माहीत झाली अशी कळली. मला शनिवारच्याला त्याचा हा प्रकार 20 तारखेला काहीतरी हल्ला झाला आणि रविवारी कळली. त्याच्यानंतर मी सकाळी लवकर त्याची पोस्ट केली. बीड जिल्ह्यातला लोकप्रतिनिधी पोस्ट करणारा मी स्वतः आहे. ती पोस्ट काढून बघा, सोशल मीडियावर आहे. आजही कुणी पोस्ट केली आणि त्याच्यानंतर सगळे आले. ते सगळे त्याचं राजकारण त्याच्या पद्धतीने मला त्याच्यावर काही बोलायचं नाही. पण एकच विषय आहे की मी याच्यावर पोस्ट केली आणि त्यांना त्यांच्या जी काही पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी असे सांगितलं. त्या जे मला घटना ज्यावेळेस क्षणाला कळली त्यावेळेस मी बीडचे SP साहेबांना, पोलीसचे SP त्यांना मी फोन केला आणि सगळी माहिती मागवली आणि त्यांनी मला ब्रीफ केलं सगळं असं. त्यावेळेस कुठंही माझ्या मुलाचं नाव त्यांनी मला ब्रीफिंग मध्ये दिलं नाही किंवा मलाही वाटलं नाही की त्याच्यामध्ये माझ्या मुलाचं नाव आहे. पण काय कोण जाणे मला माहित नाही. पहिला FIR झाला त्याच्यात कुठं म्हणलं नाही की तुमच्या मुलानं असं किंवा मुलगा होता. त्याची ज्या वेळेस ही झालं, मयत झाली, मयतच्या नंतर काय कुठं शिजला, कुठं कट रचला, कुणाला फोन आले, कुणाचे कुठं काय झाले माहित नाही. पण त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं की खासदारात अगोदर तर घोषणा माझ्या नावच्या होत्या. रविवारी संध्याकाळी खासदारावर गुन्हा दाखल करा अशी मागणी बऱ्याच सोशल मीडियाला चौकात कुठं आंदोलन झालं ते तर होतं. बरं, हे आंदोलन करायला कोण माणसं आहेत? पब्लिक आहे, घर आहे, मला मान्य आहे. पण याच्यामध्ये सगळं घडवणारे टोळके कोण? हे टाळके कोण कुठल्या घरात गुन्ह्यात होते, कोण काय करतो, हे वेसे वेगळे आहेत. मला त्या खोलात पोलिसांनी बजावू देत. मी आज त्या खोलात जाणार नाही. पण माझं नाव कुठेही माझ्या मुलाचं किंवा माझं नाव सोमवारपर्यंत नव्हतं. मंडेला माझं नाव आलं असं कळतंय आणि हे का आलं मला माहित नाही. आणि बघू आता काय होणार पुढे. पण मी पोलिसला तुमच्या सर्वांच्या माध्यमातून विनंती करणार आहे, तुम्ही निपक्षपातीपणानं त्याचे तपास करा आणि तपास करून जे काही निष्पन्न होईल चाहे दोषी असेल माझा मुलगा तर त्याच्यावर कारवाई करा, मी दोषी असेल तर माझ्यावर कारवाई करा. असं कालही मी बोललो, आजही परत ते सांगतो. जर दोषी असेल तर कारवाई झालीच पाहिजे. पण अननेसेसरी माझ्या कुटुंबाची, माझ्या सर्व परिवाराची आणि माझ्या मुलाची जी बदनामी करून जर कुणी माझ्यावर अन्याय करत असेल, तर जर चुकीच्या पद्धतीनं कुणी काय करत असेल तर त्याच्यावर सुद्धा पोलीस काय कारवाई करणार ही त्यांनी पोलिसांनी कळवलं पाहिजे आणि पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी असेल. धनंजय मुंडे मात्र या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात काल सभागृहात म्हणतात की या सगळ्या त्या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी केली पाहिजे. अशा पद्धतीचं मत जे आहे ते माजी मंत्री आणि तुमच्या जिल्ह्याचे नेते धनंजय मुंडे बोलतात. हो, काय मग आम्ही कुठं नाही, माझी तीच मागणी आहे ना. मी कालही सांगितलं, ती म्हणते तीच माझी. मग ती जर म्हणत असते म्हणून नाही, त्याच्या अगोदर मी मागणी करतो, ते नंतर करतो. मी त्याच्या अगोदर मागणी केली, त्यानं नंतर केली, मी अगोदर मागणी केली. त्याच्यामुळे तो काय म्हणतो त्याचं जाऊ द्या. त्याच्या काय मला काय, मी मागणी केली त्याची चौकशी करा म्हणतो. मी ते भडकावायचं काम करत नाही. मी लोकांना शांत करून लोकांना न्याय मिळवायचं काम करतोय. त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. त्याची हत्या झाली, त्या हत्या झाल्याच्या नंतर ते कुटुंबाला कुठल्या ह्याच्यात जात असेल त्या कुटुंबाला सहकार्य झालं पाहिजे, कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. आणि खरंच माझा मुलगा त्याच्यात असेल ना तर शासनानं सुद्धा कठोर कारवाई केली पाहिजे. मी त्याच्याबरोबर 100% त्या गोष्टीला तयार आहे. म्हणजे सुरुवातीला माझं नाव आलं ती का बाजूला निघलं, पुन्हा मुलाचं का आलं आणि आता मुलाचं आलं ते बी करू द्या तपास. मी तर म्हणतो माझा मुलगा तिथंच आहे, काय मी काय पळवून लावलं नाही कुठं, माझ्या घरीच आहे. आज मी कुठले लग्नाचे जे कार्यक्रम मी जायला पाहिजे तो माझा प्रतिनिधी तिथं जातोय. तो आज कार्यक्रमात आहे, त्याला काय असेल ती चौकशी करा. माझ्या घराचे CCTV घेतलेत, कॉल डिटेल्स CDR काढलेत. माझे सुद्धा CDR काढायचे असले तर SP साहेबाला सांगितलं, माझ्या फोनचे सुद्धा CDR, तुम्हाला काय देणं कुठं अडचण असेल तर मी तुम्हाला तुमच्या वाहिनीच्या माध्यमातून सुद्धा मी त्यांना परमिशन देतो. तुम्ही माझे पण CDR काढा. कारण खासदाराचे CDR काढताना काही थोडं त्यांना रिस्ट्रिक्शन आहे, बंधन आहे, ती घेता येत नाहीत परमिशन शिवाय. तर मी परमिशन देतो, घ्या.
हमेशा सच के साथ, हमेशा सच के साथ।